शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ईश्वरपूर तहसील कार्यालयावर रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आलाय। देशी गाई आमच्यासाठी गोमाता आहेत, मात्र जर्सी गाय, म्हशी आणि जर्सी बैल यांसारखे संकरित जनावरांना गोहत्या बंदी कायद्यातून वगळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच गायीच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव द्यावा, साखरेची आधारभूत किंमत 40 रुपये करावी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यास 1 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। केपीआर कॉलेज जवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा आझाद चौक, गांधी चौक आणि पोस्ट ऑफिस मार्गे तहसील कार्यालयासमोर पोहोचला, जिथे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी काही शेतकऱ्यांनी आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली। या मोर्चात हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती वाळवा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी धडक मोर्चा काढला, आंदोलन केलं। त्याला कारण आहे, पहिला सगळ्यात मुद्दा की जो गोवंश हत्याबंदी कायदा झालाय त्या कायद्यात सुधारणा करा। दुसरा मुद्दा की उसाला त्या ठिकाणी प्रति टन 4000 रुपये दर मिळावा। तिसरा मुद्दा गाईच्या दुधास प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा। चौथा मुद्दा की कांद्याला त्या ठिकाणी 40 रुपये किलो दर मिळावा। आणि शेवटचा मुद्दा की संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात, नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 1 लाख रुपये मिळावे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा आत्ताचा गोवंश हत्याबंदी कायदा। त्यातनं आम्ही या ठिकाणी सरकारला आज आव्हान केलंय, सांगितलंय, विनंती केली की या कायद्यात बदल करा, कारण या कायद्यामध्ये फक्त देशी वाण असला पाहिजे, देशी गाई, देशी जनावर असले पाहिजेत। जर्सी गाई असतील, म्हशी असतील, रेड्या असतील, जर्सी वाण असेल या कायद्यातनं वगळून टाका, कारण जर्सी वाण हा शेतकऱ्यांना जादा उत्पादन देऊन 2 रुपये जास्त मिळावे तर आर्थिक उलाढाल चालावी म्हणून खऱ्या अर्थानं जर्सी जनावर तयार झाली, जर्सी वाण तयार झालं। पण काही बोगस गोरक्षक जर्सी गाई पकडायला लागल्या, म्हशी पकडायला लागले, त्यामुळे व्यापारी आज शेतकऱ्यांच्याकडे येऊन त्या ठिकाणी जनावर न्यायला तयार नाही। त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या आज गोट्यामध्ये भाकड जर्सी गाया पडून आहेत। शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये भाकड जर्सी गायनी जन्म घातलेला जे बैल असतो, जो खोंड असतो, तो कुठल्याच कामाचा नसतो, तो तसाच गोट्यामध्ये पडून आहे। भाकड म्हैस पडून आहे। एखादी आजारी जर्सी गाय असेल तर ती गोट्यात पडून आहे। अरे आमचं म्हणणं आहे की देशी गाय जपली पाहिजे, तिचं संवर्धन करूया। देशी गाय शेतकऱ्यांना सुद्धा गोमाता असते। देशी गाय आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला विकायला देत नाही। तुम्हाला जर देशी गाय त्या ठिकाणी कुणी नेताना आणताना जर दिसली तर आमची उलट गोरक्षकांना विनंती आहे, तुम्ही त्यांना मारा, ठोका, फासावर चढवा, पण जर्सी गाया, म्हशी त्यांना तुम्ही बाबांनो त्रास देऊ नका, नाहीतर शेतकऱ्याचा धंदा सगळा त्या ठिकाणी अडचणीत येईल। भविष्याच्या काळामध्ये गोट्यात एक सुद्धा त्या ठिकाणी जर्सी गाय आणि म्हशी दिसणार नाहीत। आणि म्हणून आम्ही हे आंदोलन केलं की जे ठराविक बोगस गोरक्षक या कायद्याचा वापर करून स्वतःच्या घराची चूल पेटवत आहेत, त्यांनी याचा व्यवसाय केला, धंदा केला, आम्हाला धमक्या देत आहेत आणि धमक्यांच्या माध्यमातून आम्ही थांबणारी माणसं नाही, कारण शेवटी आमचं सुद्धा बेन ही शेतकऱ्यांचं बेन आहे। आमचं सुद्धा खऱ्या अर्थानं रक्त ही शेतकऱ्यांचं रक्त आहे। म्हणून याला जातीय नाव न देता, धार्मिक या गोष्टीला न नेता आपण सगळ्यांची जात शेतकरी आहे बघून आपण सगळ्यांनी देशी वाण जपूया, देशी गाई 100% जपूया। आपल्याला देशी वाण मध्ये जेवढी जनावर येते तेवढी जपूया, पण जर्सी जनावर ह्यातनं वगळावीत म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय। आणि जर नक्कीच ह्याचा परिणाम चांगला झाला नाही, शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे लाखोंच्या संख्येनं शेतकरी येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरल्याशिवाय तो शांत बसणार नाही, असं या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन केलं। NTV न्यूज मराठी, सांगली।